प्रेक्षक हो नमस्कार. काल आपण पाहिलं की जानकी आणि ऋषिकेशच्या घरामध्ये पंगत बसलेली असते. ते जेवत असतात आणि जानकी एक छान उखाणा घेते. आता जानकी म्हणते, थांबा थांबा. जेवायला बसलेले सगळे विचारतात, काय झालं जानकी वहिनी? जानकी म्हणते, मला नाव घ्यायला लावलं. ऋषिकेश नाव नाहीत का घेणार? सगुणा म्हणते, बरोबर बोललात वहिनी. जानकी म्हणते, काय ग ओवी, आता बाबाला सांग ना नाव घ्यायला. गुलाब म्हणतो, घेणार घेणार, आमचे दादासाहेबही नाव घेणार. आमचे दादासाहेब कुस्तीपटू आहेत. ऋषिकेश म्हणतो, कुस्तीपटू आहेत? अरे कुस्तीचा आणि नाव घ्यायचा काय संबंध? उगाच आपलं काहीतरी. चला चला जेवा. आणि ओवी म्हणते, ऋषिकेशराव एक उखाणा होऊन जाऊ दे. गुलाब म्हणतो, घ्या आता. सगळेजण म्हणतात, घ्या आता. ऋषिकेश म्हणतो, ऋषिकेशराव हां, बरं बरं घेतो. आणि ऋषिकेश उखाणा घेतो. खेळ खेळत असताना प्रतिस्पर्धेची लावते वाट. सुखासमाधानाचा झाला संसार, कारण त्याला जानकीची साथ. सगळे भारी भारी म्हणत टाळ्या वाजवतात. गुलाब म्हणतो, आता आम्हा समध्यासनी भुका लागल्यात बघा, करायची का सुरुवात? ऋषिकेश म्हणतो, कशाला? अरे बसू ना जरा गप्पा मारत. जानकी म्हणते, आणखी गप्पा मारू, त्याला काय? गुलाब म्हणतो, भूक लागलीये. ओवी म्हणते, आई भूक लागलीये. जानकी बरं म्हणते आणि सगळे जेवायला सुरुवात करतात. इथे आपल्याला टायटल सॉन्ग ऐकायला भेटतं. इकडे ऐश्वर्या खोलीत फेऱ्या मारत असते आणि सारंग उदास बसलेला असतो. त्याला काल घडलेला प्रकार आठवतो आणि तेवढ्यात ऐश्वर्याचा फोन वाजतो. ऐश्वर्या म्हणते, हा डॅडा. तिचा डॅडा म्हणतो, आजची फेरी हारलात ना? काय चाललंय काय तुमचं? आजचं तर समजा तुमच्या हातात होतं ना? ऐश्वर्या म्हणते, डॅडा ती 150 आणि जानकी तिने माझी चोरी पकडली आणि सगळ्या समोर मला एक्सपोज केलं. डॅडा म्हणतो, तिच्या घरी माणसं धाडतो आणि त्याचं कंबरड मोडतो. ऐश्वर्या जरा जोरातच बोलते, करा करा, हवं ते करा. माणसं पाठवा त्याच्या घरी, कंबरड मोडा, म्हणजे काय होईल? आम्हाला पुढच्या फेऱ्या खेळायची गरजच पडणार नाही. डॅडा डोकं पण जरा माझंही गरम आहे, थोडं तुमचं डोकं थंड ठेवून विचार करा. डॅडा म्हणतो, अगं विचार करायला काही शिल्लक ठेवलेस का तू? त्याच्याकडे 3 आणि तुमच्याकडे 2 पॉईंट्स आहेत. फेऱ्या 2 बाकी आहेत. ही एक जरी फेरी ती जानकी जिंकली ना, तर कायमचंच जिंकेल, हे ध्यानात ठेव. तुमच्याकडे आता फक्त एकच पर्याय आहे. तुमची फेरी तुम्हाला जिंकावीच लागेल, तरच तुमची आणि जानकीची बरोबरी होईल. आलं का ध्यानात? ऐश्वर्या म्हणते, डॅडा माझ्या बरोबर त्या जानकीची बरोबरी होऊच शकत नाही. जानकीला मी बरोबर सरळ करेल. माझ्याकडे असा एक प्लॅन आहे ना, ज्याने ती पुढच्या फेऱ्या खेळूच शकणार नाही. हे ऐकून सारंग टेन्शनमध्ये येतो आणि डॅडा म्हणतो, कसला उपाय सांग आता? ऐश्वर्या म्हणते, तांदळातून जसा खडा बाहेर काढतात ना, तसं त्या जानकीला स्पर्धेतून बाहेर काढायचे. असा एक प्लॅन आहे माझ्या डोक्यात. आणि ती काहीतरी प्लॅन तिच्या डॅडाला सांगत असते. तो प्लॅन आपल्याला ऐकायला येत नाही, पण सारंग ताडकन उभा राहतो. ऐश्वर्या म्हणते, कळलं का डॅडा? हेच करायचे. आणि सारंग मुर्मुशा हसत असतो, मान हलवतो आणि फोन ठेवतात. डॅडा म्हणतो, काय होणार आहे ह्या पोरीचं, काय बी समजना झाले. आणि इकडे जानकी त्यांची पंगत उठते. बुंदीचा लाडू पण आहे असं म्हणत जानकी लाडूचा बॉक्स घेऊन येते. ऋषिकेश म्हणतो, सगळ्यांनी तोंड गोड करा. गावकरी म्हणतात, ऋषिकेश दादा काय डाव टाकलाय तुम्ही? सगळे विरोधक चितपट झाले. गुलाब म्हणतो, चितपट म्हणजे काय? समध्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. सगुणा म्हणते, होणारच ना, आमचे दादा न वहिनी भारीच आहेत. ऋषिकेश जानकीला पेढा भरवतो. गुलाब म्हणतो, करा करा, तोंड गोड करा, आम्ही काही बी बघत नाहीत बाबा. आणि सगळे हसतात. तेवढ्यात जानकीचा फोन वाजतो. जानकी ऋषिकेशकडे पाहते आणि फोन किचनमध्ये घेऊन जाते. सुमित्रा आईचा फोन असतो. आई म्हणते, जानकी मला ना तुझ्याशी जरा बोलायचं आहे. आपण बोलू शकतो का ग? जानकी जरा घाबरतच म्हणते, हां हो हो बोला ना आई. सगळं ठीक आहे ना? जानकी विचारते, काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? आई म्हणते, प्रॉब्लेम म्हणजे मला आपल्या घराविषयी जरा तुझ्याशी बोलायचं होतं. जानकी म्हणते, घराविषयी? आई काय झालं, सगळं ठीक आहे ना? आई म्हणते, अगं आपलं घर. आणि तेवढ्यात सौमित्र आईच्या कानाचा फोन काढून घेतो. आई म्हणते, अरे सौमित्र, हे काय केलंस? सौमित्र म्हणतो, आई तू हे काय करतेस? आपलं घर घाण ठेवलं हे जानकी वहिनीला सांगतेस? आई म्हणतात, मग काय करू? ऐश्वर्या आणि सारंग आजची फेरी हारलेत ना, त्यामुळे मला खूप काळजी वाटते की आपलं घर आपल्या हातातून गेलं तर.
सौमित्र म्हणतो, आई तुला ते खरं वाटतंय का ग? हे बघ, असं काहीही होणार नाही. हे घर वगैरे गहाण ठेवलेलं नाहीये. हे सगळं खोटं आहे. प्लीज नको ह्या सगळ्यावर विश्वास ठेवू. पण मला जानकीशी बोलू देणार आहे. तिच्याशी बोलून माझं मन मोकळं करू देणार आहे, आई म्हणते. आणि सौमित्र म्हणतो, तू जर हे जानकी वहिनीला सांगितलं आणि तिने जर ह्या गोष्टीवर विश्वास ठेवला तर ती खेळातनं माघार घेईल. आणि तुला तर माहीत आहे ना जानकी वहिन्या कशा आहेत. तिच्यासाठी हे घर, या घरातली माणसं जास्त महत्त्वाची आहेत. आणि ऐश्वर्या सारंगला हेच तर हवं आहे. समजा जानकी वहिनी ऋषिकेश दादाने माघार घेतला तर ऐश्वर्या आणि सारंगला सहज ही स्पर्धा जिंकता येईल आणि त्यांचा रस्ता मोकळा होईल ग. आणि जर का तसं झालं आणि उद्या तुला कळलं की हे घर गहाण ठेवलंच नव्हतं तर हे सगळं खोटं नाटक होतं, मग तू काय करणार आहेस आई? तुला जर कळलं तुझ्यामुळे जानकी वहिनी खेळातनं बाहेर पडली आहे तर तू स्वतःला माफ करू शकशील का? आई म्हणते, तू म्हणतोस ते बरोबर आहे. माझ्यामुळे जानकी आणि ऋषिकेशचं नुकसान नको व्हायला. सौमित्र म्हणतो, ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी जीव तोडून खेळतायत. जानकी वहिनीला जर कळलं हे घर गहाण आहे तर तिचा खेळातला फोकस हलेल. प्लीज आता वहिनीला काही सांगू नकोस. आणि हे बघ, हे घर आपलंच आहे आणि आपलंच राहणार आहे. आणि आई मान हलवते आणि म्हणते, ते दोघं जे म्हणतायत ते खरं ठरलं तर? सौमित्र म्हणतो, असं काही एक होणार नाही. जर समजा तसं झालंच तर मी आहे. मी सगळं मार्गी लावतो. पण हा घराचा विषय घरातच ठेव. आई डोळे पुसते आणि इकडे जानकीला अवंतिका बोललेलं आठवतं. ऐश्वर्या चक्क घराचा प्रॉब्लेम केलाय जानकी विचारत असते आणि कॉल बॅक करते. जानकी म्हणते, आई काय झालं? तुम्ही घराविषयी काहीतरी म्हणत होतात ना? आई म्हणते, अगं ते आज ऐश्वर्या आणि सारंग आजच्या फेरीत हारलेत ना, म्हणून आम्हा सगळ्यांना खूप काळजी वाटत होती. जानकी म्हणते, आता आई मी काय बोलू यावर? जो इमाने ईदबार खेळ खेळतो त्याला नशिबाने साथ द्यावी आणि जो बेईमानी करतो त्याला नशिबाने साथ देऊ नये, एवढंच मला वाटतं. आई म्हणते, हो ग, अगदी बरोबर बोललीस बघ. पण आई म्हणून माझं नशीब कसं आहे बघ. एक मुलगा हारला तर दुसरा जिंकणार आहे. पण तुम्ही छान खेळताय हां. चल ठेवते. जानकी म्हणते, आई हेच बोलायचं होतं ना? आई म्हणते, हो, आणि फोन ठेवते. जानकी स्वतःशीच म्हणते, मला असं का वाटतंय आईने विषय बदलला. काहीतरी लपवतायत. नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि तेवढ्यात ऋषिकेश जवळ येतो आणि जानकी दचकते. ऋषिकेश म्हणतो, काय ग, एवढं दचकायला काय झालं? मीच आहे. काय झालं? एवढं टेन्शनमध्ये का आहेस? जानकी म्हणते, नाही हो. ऋषिकेश म्हणतो, कोणाचा फोन होता? जानकी म्हणते, अहो असाच कंपनीचा नाही का टाइमपास कॉल येतात. आणि तेवढ्यात ऋषिकेश असतो आणि म्हणतो, सगळेजण वाट पाहतायत, चल. आणि सगळ्यांना निरोप देत गुलाबदादा म्हणतो, ट्रॉफीवर तुमचंच नाव कोरलेलं आहे. सगुणा म्हणते, जिंकणारच, कारण आम्हा सगळ्यांना त्या ऐश्वर्या वहिनीचा हारलेला चेहरा बघायचा आहे. आणि गावकरी म्हणतात, दादा वहिनी उद्याची पण फेरी जिंकलात ना, असाच एक मस्त बेत करूया. सगळे हो म्हणतात आणि दादा वहिनीची घोषणा देत दादा वहिनीचा विजय असो. सगळ्यांना टाटा बाय करतात. दुसऱ्या दिवशी ऋषिकेश जानकीला म्हणतो, जानकी चल लवकर. जानकी हो हो म्हणत असते आणि गुलाबदादाला इकडे फोनवर बोलत असते. गुलाबदादाला विचारते, तुम्ही ओवीला शाळेतून घेऊन येणार आहात ना? नाही ना? काळजीचं नाही ना काही कारण मी सगुणाला पण बोलून घेतलंय. आणि जानकी फोन ठेवते. घाई करून ते निघणारच असतात. तेवढ्यात एक गाडी घरासमोर येते आणि एक माणूस खाली उतरतो आणि त्यांना विचारतो, तुम्ही जानकी आणि ऋषिकेश रणदिवे का? ते म्हणतात, हो. आपण कोण? मी श्री आणि सौच्या स्पर्धेच्या ऑर्गनाइज कमिटीमधून आलोय. आणि ऋषिकेश म्हणतो, पण का? जानकी त्याचं नाव विचारते. मी शशिकांत मोरे अशी ओळख देतो. तुम्ही असे अचानक इथे का आलात? काय झालं, स्पर्धा कॅन्सल झाली आहे का? तो म्हणतो, नाही स्पर्धा नाही, पण आजचा गेम जरा वेगळा आहे म्हणून मी इथे आलोय. ऋषिकेश विचारतो, वेगळा म्हणजे? तो सांगतो, जरा मला गेमची डिटेल सांगणं अलाउड नाहीये, पण मी इतकंच सांगतो की आजचे कपल एकत्र गेम खेळणार नाहीत आणि प्रत्येकाचे राऊंड वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहेत आणि प्रत्येकाला घ्यायला गाडी पाठवली आणि म्हणून मी तुम्हाला पिकअप करायला आलोय. चला, ऋषिकेश म्हणतो, पण ह्या बाबतीत आम्हाला आधी काहीच कळवलं नाही. तो म्हणतो, सॉरी सर, हे गुपित आहे. जर आपल्याला उशीर झाला तर तुमचे मार्क्स किंवा गेममधून बादही करण्यात येईल.
जानकी म्हणते, 1 मिनिट, जरा तुमचं आय डी कार्ड दाखवा. तो माणूस जरा घाबरतो आणि खिशात हात घालून त्याचं आय डी कार्ड काढतो. जरा हा माणूस संशयास्पदच वाटते बरं का प्रेक्षक हो. चला, म्हणून तो त्यांना गाडीत बसवतो आणि इकडे खेळाच्या मैदानावर सगळे येतात. ऐश्वर्या, सारंग, सौमित्र अवंतिकाकडे एकटक बघत असते. अँकर सगळ्यांचं स्वागत करतो. वेलकम वेलकम, बसा बसा. आणि दुसरीकडे तो माणूस जानकी ऋषिकेशला जरा वेगळ्याच ठिकाणी घेऊन जातो. तिथं पण एक सेटअप तसाच असतो. त्या दोघांना संशय येतो. जानकी म्हणते, मला जरा वेगळंच वाटत आहे. अँकर नाही, कोणी स्पर्धक नाही, की गावातलं कोणी माणूस नाही, जज नाही, गावकरी नाही, की खेळ नाही, कसलंच काही नाही, की हा खेळच आपल्यासोबत खेळला जातोय. आणि इकडे खेळाच्या मैदानावर अँकर म्हणतो, मित्रांनो, मी तुमचं स्वागत करतो आणि तुम्हाला या फेऱ्याबद्दल थोडीशी माहिती देतो असे म्हणतो. आणि म्हणतो की अनेक फेऱ्या झाल्या, ड्रामा झाले, ट्विट झाले, बऱ्याच गोष्टी घडल्या, पण हे सगळे बदल झाले ह्या जोडप्यामुळे. ह्या जोडप्यांसाठी टाळ्या होऊन जाऊ दे. आणि आजची फेरी पण 6वी आहे आणि ह्यानंतर फायनल फेरी देखील आपण खेळणार आहोत. आणि ह्या स्पर्धेची टॉपची जोडी म्हणजे 6 नंबरची जोडी. ऋषिकेश म्हणतो, जानकी रणदिवेंची जोडी पण ते तर तिथं दिसतच नाहीत. अँकर म्हणतो, अरे हे अजून आले नाहीत. ऐश्वर्या खूप मस्त हसत असते पण इकडे सौमित्र आणि अवंतिका काळजीत पडतात. अवंतिका उठून विचारते, सर, 6 नंबर म्हणजे जानकी रणदिवे आणि ऋषिकेश रणदिवे आले नाहीत अजून. इकडे जानकी ऋषिकेशला म्हणते, तुमच्याकडे कमिटी मेंबरचा नंबर आहे ना, त्यांना कॉल करा आणि विचारा. ऋषिकेश म्हणतो, हो करतो. आणि तो माणूस लगेच उठतो आणि म्हणतो, सॉरी सर, फोन सबमिट करायला लागेल. ऋषिकेश म्हणतो, का? तो माणूस म्हणतो, रूल्स आहेत ना ह्या गेममध्ये, कुठल्याही प्रकारची चिटिंग होऊ नये म्हणून. ऋषिकेश म्हणतो, आतापर्यंत 5 फेऱ्या झाल्या, त्यावेळेस कोणी फोन नाही मागितला, मग तुम्ही का मागताय? तो म्हणतो, पण ह्या गेमसाठी आम्हाला सांगितलंय की फोन स्विच ऑफ करा. तो माणूस ऋषिकेशच्या हातून फोन घेतो आणि स्विच ऑफ करून ठेवतो आणि म्हणतो, हे घ्या. जानकी टेन्शनमध्ये येते आणि इकडे सगळेजण त्यांची वाट पाहत असतात. जज म्हणतात, आपण थोडा वेळ वाट बघू त्यांची, कदाचित कुठेतरी अडकले असतील. अवंतिका थँक्स म्हणते आणि जज मॅडम म्हणतात, अजून किती वेळ थांबायचं? दोघांना फोन लावण्यात येतो, पण दोघांचा फोन नॉट रिचेबल सांगत असतो. सगळे काळजीत असतात. जज म्हणतात, 10 मिनिटे थांबू, काही हरकत नाही. अँकर म्हणतो, आपली टॉपर जोडी अजून पोहोचलेली नाहीये. आजची फेरी आहे मनातलं ओळखण्याचा राऊंड. ह्या फेरीची एक आणि अँकर ह्या फेरीबद्दल थोडीशी माहिती देतो. मैदानावर खूप वाट पाहतायत सगळेजण. सारंग विचारतो, ऐश्वर्या काय झालं? ते दोघं जण का आले नाहीत? ऐश्वर्या म्हणते, मला काय माहीत. सारंग म्हणतो, तुम्हालाच माहीत. सारंग म्हणतो, सांगा ना. ऐश्वर्या म्हणते, मी काल डॅडाला भेटायला गेले होते, आठवतंय? सारंग म्हणतो, हो. ती म्हणते, मी डॅडाला भेटायला गेलेच नव्हते, मी त्याच माणसाला भेटायला गेले होते. आणि ती सांगायला सुरुवात करते, आपण ज्या माणसाला 1 लाख रुपये दिले होते ना, त्याच माणसाला मी जाऊन भेटले आणि त्याला 5 लाखाचं कबूल करून आले. आणि तोच सेटअप, तोच सगळं करून असं जानकी आणि ऋषिकेशला दिशाभूल करून तिथंच अडकवायला मी सांगितलं आहे. ऐश्वर्या उठते आणि म्हणते, आपण त्यांची किती वाट पाहायची? त्यांना खेळण्यात इंटरेस्ट नाही आहे. अवंतिका म्हणते, ऐश्वर्या, म्हणजे ते टॉपर आहेत आणि त्यांचा इंटरेस्ट का जाईल? आणि ऐश्वर्या जजला खेळाचे नियम सांगते. जी जोडी वेळात येणार नाही त्या जोडीला खेळातून बाद करण्यात येईल. आणि सगळे हो हो करतात. सगळेजण म्हणतात, 2 मिनिटं वाट बघू. ऐश्वर्या म्हणते, 20 मिनिटं गेले, त्यात 2 मिनिटाचं काय? जानकी म्हणते, ऋषिकेश, ह्या दोघांची ना फेक आयडी आहे. त्यांची लबाडी ते पकडतात आणि ज्या माणसांना त्यांनी आणलं होतं तो माणूस पळून जातो. इकडे सगळे वाट बघतायत आणि जानकी ऋषिकेश पळत असतात. अँकर म्हणतात, 6 नंबरची जोडी अजून आलेली नाही. समजा आपण 6 नंबर जोडीशिवाय जर स्पर्धा सुरू केली आणि नंतर 6 नंबर जोडी आली तर ही स्पर्धा त्यांना खेळातून बाद करण्यात येईल. अवंतिका आणि सौमित्र सोडतात. सगळे स्पर्धक खुश होतात आणि गावकरी आणि सौमित्र अवंतिका नाराज असतात. प्रेक्षक हो, आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. ऐश्वर्या म्हणते, आपण किती वेळा वाट पाहणार आहोत त्यांना खेळातून बाद करण्यात यावं? सारंग म्हणतो, हां. आणि इकडे ऋषिकेश जानकी दम लागेपर्यंत पळत येतात. ऋषिकेश मोठ्यानं ओरडतो, थांबा. अँकर म्हणतो,
तुम्ही वेळेत आला नाही त्यामुळे तुम्हाला आम्ही खेळेतून बाद केलं आहे. गावकरी म्हणतात हे आम्ही होऊ देणार नाहीत. तुम्ही हे मुद्दाम करताय. त्यांना जर ह्या स्पर्धेतून बाद केलं तर आम्ही ही स्पर्धा होऊ देणार नाहीत आणि गावकरी खूप धिंगाणा घालतात.